श्री राधे राधे. हरे कृष्ण बाबा चरितामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी नवनाथा, तुझ्या चरणी हा माता, धरून तुम्ही हाता ग्रंथ पुढे नेतसे. तुमची पदचिन्हे अनेक, दिसती या ग्रंथीनेक, सर्वनाथांचा एक प्रवाह जाणवतो. आपण जो मार्ग दिला तो हरे कृष्ण बाबांचे जीवना दिसला. वाटे प्रत्यक्ष गौरक्ष बैसला देवर गावी. त्रिपुंडी ही नाथांची कुण, अथवा रुद्राक्ष जाण, योगाभ्यासाचा वाण बाबांचे ठाई. असा हा नाथपंथी योगी भला, देवर गावासी लाभला. पुण्यसंचय कामी आला देवर गावाचा. मी तो कोण कुठला, कसा आलो बाबांच्या चरणाला. हा दैवी संकेत समजण्याला मोठा अजबसे. संतांचे जे जवळ येती, सोहम भाव तयांसी देती. संत बनून जाती संत कृपे. ऐसेच येते झाले जे बाबांचा श्वास बनले. बाबांनी तयास केले आपुल्या सारखे. अशा एका शिष्यावर बाबा हात ठेवती सत्वर. तुकाराम बाबा खेडले कर नामाभिधानसे. कोपर गावात हिंगणी गावी, ज्ञानोबा पवार मोठी असामी. कुस्तीगीर नामी राहतसे. चंद्रभागा तयाची भामिनी, जिचे मन भजन पूजनी. तिच्या पोटी जन्म घेऊनी तुकाराम बाबा उतरले असे. वडील रक्त वाताळणे आजारी झाले, लहानपणीच मोठे संकट आले. भिक्षा मागते झाले उदरनिर्वाहास. पाटलाची पोरे संगतीला, तमाशाचा नाद लागला. सोंगे घेऊन नाचला तमाशात. खंजिरीची निवड, गायनाची आवड, अभंगाची कावड भजनात वाहतसे. पुंतांब्याच्या नामोत्सवात लहान तुका भजन करीत. महाराज गंगागिरी समजावित मोठ्या प्रेमभावे. तमाशात नाचणे सोड, करी भजनाची जोड. सहवास तुझा गोड आमुच्या जवळी द्यावा. गंगागिरीच्या कीर्तनी आले, अभंग बहार करते झाले. गंगागिरी स्वतः नाचले भावविभोर होनिया. एक विचित्र प्रसंग घडला, एकादशीच्या उपवासाला. कार्यक्रम बंद ठेवला कीर्तनाचा. अगदी लहान वयात तुकाराम खानदेशात. लोक आग्रह करीत कार्यक्रमाचा. पोटदुखीची युक्ती केली, आग्रही मंडळी भली. औषध म्हणून गोळी दिली अंमली पदार्थाची. प्रसंग मोठा विचित्र आला, तुकाराम बेशुद्ध झाला. मनाने मोठा त्रागा केला पश्चातापे. अखेरी प्रायचित्त घ्यायचे ठरले. तुकाराम पंढरपुरी आले. ब्रह्मवृंदान करवी विधी केले प्रायचित्तासाठी. खेडले येथील मराठी शाळेत अधिक मास उत्सवात हरे कृष्ण बाबांसमवेत परिचय झाला असे. तयांनी बाबांस पाहिले, अंतरात हरवले. मन गहिवरले वात्सल्यासाठी. ज्ञानेश्वरीवर मोठे गीत, कथन करावी वाचनाची रीत. तुकाराम बाबा विनवीत हरे कृष्ण बाबांसी. बाबांनी घातली अट, माधुकरी मागावी बिनबोभाट. 5-6 घरात थेट नित्य मागावी. मधुकरी प्रारंभ केली, फेटा सदरा त्यागिली. परंतु मंडळी कष्टी झाली खेडले गावाची. तयांनी घेतली हरिकृष्णांची भेट. तयांनी विनवले थेट, नित्य मधुकरीचा भेट. बाबा तुम्ही टाळावो. तुकाराम बाबांची काळजी घेऊ, आम्ही त्यांना घालू जेऊ. बोलायची ना संधी देऊ आपणास. हरिकृष्णांनी तुकारामास बोलाविले, मनीचे विचार सांगितले. मधुकरीस थांबवा भले आता तुम्ही. तुकाराम बाबा वदता म्हणाले, तुम्ही नित्य मधुकरी मागता. मला कसे हो म्हणता मधुकरी बंद. पित्याने कष्टी व्हावे, पुत्राने हे कैसे पहावे. सुख दुःख तुम्हास हवे माझी असेल. माझी विनवणी तुम्हास, थांबवा तुम्ही ही मधुकरीस.
तोपर्यंत या देहास मधुकरी ठेवावी लागेल. अखेर बाबा हो म्हणाले, मधुकरीस थांबवले. तेव्हा तुकाराम बाबा तयार झाले मधुकरी थांबवण्यास. हरे कृष्ण बाबा यांचा सहवास तुकाराम बाबांसाठी विशेष साधनेतील गुह्यास चर्चिली जाती. अशाच एका क्षणी होण्या शुद्धवाणी तुकाराम बाबा विनवणी योगी राजा करीतसे. भगवद्गीतेचे वाचन करावे, विष्णू सहस्रनाम पाठांतर व्हावे, संस्कृत उच्चार घ्यावे मुखी आपुल्या. हरे कृष्ण तुकाराम ही जोडी मच्छिंद्र गौरक्ष वाटते थोडी. याची कथा आता जोडी अवधान मागतो. मिठसागरे येथील कीर्तनात हरे कृष्ण बाबा बोलत, कटुवचन तोलत वारकऱ्यांविषयी. स्पष्ट वचना आवडले, हे शब्द का निवडले. तुकाराम बाबा वदते झाले हरे कृष्ण बाबांसी. हरे कृष्ण बाबा रागे भरले, तयांनी बाबांस दंडित केले. अंमळनेर यात्रेस पायी पाठवले त्याच क्षणी. दंडशीर सावंद्य मानला, यात्रेस प्रारंभ केला. मध्यरात्री दीडचे समयाला तुकाराम बाबांनी शरीराने ना साथ दिली. काया होती थकलेली, आजाराने जर्जर झाली काया तुकाराम बाबांची. स्वतः हरे कृष्ण बाबा आले, औषधोपचार तयांनी केले. माते समजपले आपुल्या शिष्यास. तुकाराम बाबांना बरे केले, देवर गावी घेऊन आले. साधनेस बसवले शिंदेवाड्यात. ज्ञानेश्वरीचे पाठांतर होते मोठे खडतर. दैवही मोठे बलवत्तर हरे कृष्ण बाबा कृपे. आता तुझा पुढील अभ्यास आळंदीत होईल विशेष. जोग महाराजांच्या प्रसादास तुवा जावे. बाबांचे धरले पाय, म्हणाले तुम्हीच माझी माय. तुम्ही म्हणाल तैसे होय, तुकाराम बाबा वदले. बाबांनी देवर गाव सोडले, आळंदीत येते झाले. सेवेसी लागले जोग महाराजांच्या. तयासी स्नान घालणे, कपडे तयांचे धुणे. अंथरुण ते घालणे प्रारंभ केले. सतार वादन आणि गायन, नव्या चालींसह कीर्तन. उपनिषदांचे अध्ययन प्रारंभ केले. परिस्थिती गरिबीची होती तुकाराम बाबांची. चिंता सर्व त्यांची हरे कृष्ण बाबांनी वाहिली. खेडलेकर जेव्हा आळंदीत होते, ब्राह्मणांकडे झाले राहते. सदा पूज्य भावाते ब्रह्मवृंदाविषयी असे. एक प्रसंग असा घडला, त्यांचा पाय सापावर पडला. रात्रीचे अंधार आला आळंदीत. परिस्थिती गरिबीची राही, स्वतःकडे विजेरी नाही. पत्र धाडले पाही देवर गावास. हरे कृष्ण बाबांना हे समजले, मायेला उधाण आले. स्वतः तडक गेले आळंदीस. रिकाम्या हातीन गेले, घड्याळ कंदील नेले. तुकाराम बाबा झाले सद्गदित. अध्ययनास होईल मदत, घड्याळ जवळ ठेव सतत. आणि अंधारात कंदिलाची साथ. यात्रेस चाललास, हे गे पैशास. आणि मस्तक कानास, टोपी माझी देतो तुला. होती ती चिंता गेली, स्वयं हरे कृष्ण बाबांनी वाहिली. उभी स्वतः राहिली माय मदतीस. खेडलेकर महाराजांची सेवा वृत्ती होती बघा किती. आठवण ही चित्ती श्रोते तुम्ही साठवा हो. प्रतिवर्षी आषाढी वारी खेडलेकरांची घडे खरी. अशीच एक वारी हरे कृष्ण बाबांसवे घडली. यावेळी पंढरपुरी आजारी पडली खेडलेकरांची स्वारी. हरे कृष्ण महाराजांनी कॉलरावरी औषधे दिली. जवळपास 15 दिन बाबांनी शुश्रूषा केली जाण. बरे झाल्यावर दोघे जण जगन्नाथपुरी निघाले. गुलबर्गा येथे आल्यावर सरकारी झोपडीत राहिले सत्वर. पंढरपूरचे वारकरी नियमावर ते राहिले असे. या यात्रेत बाबांनी हरे कृष्ण बाबांना सेवा देऊनी घडविले दर्शन अनहोनी आपल्या सेवेचे. याच यात्रेत हरे कृष्ण बाबांस जुलाबाचा झाला त्रास. सेविते झाले प्रसादास जगन्नाथपुरीचा.
मोठा विभूतींची योग्यता किती असते बघा आता, म्हणून ठेवती चरणी माता पिढ्यानपिढ्या जगताती. याच योग्यतेचे सत्पुरुष भले हरे कृष्ण बाबा होऊन गेले, जया दर्शने पावन केले सप्तचिरंजीवातील एकाने. तोची प्रसंग आता सांगतो, लक्ष त्याकडे तुमचे मागतो, काळ कसा विलक्षण वागतो बघा आता तुम्हीच ते. जगी सप्त चिरंजीव झाले, त्यांचे संदर्भ नाना ग्रंथी आले, दर्शन देऊन कृतार्थ केले तयाने निवडकांना. हनुमान विभीषण महर्षी व्यास, कृपाचार्य अश्वत्थामा परशुरामास, राजा बळी सवे खास चिरंजीव पद लाभले. श्रोते हो हे चिरंजीव सात, मिळवते झाले खास बात, जन्म मरण यात नाही अडकले. या 7 जणांचे अस्तित्व अजूनही आहे साचे, या दिव्य विचारांचे स्मरण तुम्ही करा हो. यातील विभूती 2 अनेकांना देती अस्तित्वाची खूण, तपासती दैवी गुण दर्शनाच्या योग्यतेचे. हनुमान आणि अश्वत्थाम्यास प्रत्यक्ष पाहिले नयनी खास, अनुभूती ही भाग्यवंतास मिळाली असे. दर्शनाची ही माव जाणावी श्रोते राव, पूर्वजन्माची पुण्याई साव असली की मिळतसे. ही दर्शने खिरापत नाही, कुणासही मिळे ऐसे नाही, आत्मानुसंधाने जोराही तयाचा लाभ हा रोकडा. ही दर्शने लाखातील एक, सत्पुरुष जाणतो अनेक, भाग्यवंतांस ही मेक देव दुर्लभ मिळतसे. हरे कृष्ण बाबा या योग्यतेचे, सत्पुरुष होते जाणासाचे, स्थिरावले आपल्या ग्रामीयाचे स्मरण तुम्ही करा हो. अश्वत्थाम्याच्या दर्शनाचे निमित्त ठरले परिक्रमेचे, पवित्र नदी नर्मदेचे एका इथे श्रोते हो. अनेक लोक जन्मा येती, भाग्यवंत ते परिक्रमे जाती, अनेक दिव्य अनुभव घेती साधनेच्या बळावरी. जयासी नर्मदा माता बोलाविते, भाग्यतया ते लाभते, आपण ठरविता न होते परिक्रमेचे महात्म्य. हरे कृष्ण बाबांचा अधिकार मोठा, आत्मानंदास नाही तोटा, संचितांचा महाकोटा घडल्या 5 परिक्रमा. नर्मदा मार्गे चालणे, सद्गुरु नाम मुखी बोलणे, ईश भजनी डोलणे बाबांचे असे. नर्मदेचा परिसर देखिला, जणू दैवे स्वयं रेखिला, स्वयं हाताने जाकिला प्रत्यक्ष देवाने. येथील अमोघ शांती, फक्त नामस्मरणाची क्रांती, मनास होतसे भ्रांती जणू स्वर्गे आल्याची. नर्मदेचे विशाल पात्र, केवळ देखता मात्र, प्रज्वलित होतसे गात्र चैतन्य येथे. पावलांचा वेग तो मंद, आध्यात्मिक परिसर तो धुंद, वातावरण ते कुंद स्वयं बाबा देखती. कधी नर्मदे अर्घ्य देती, कधी जलते हाती घेती, कधी प्राशन करती स्वमुखे आपुल्या. दिवस दिवस चालावे, साधनेचे राज खोलावे, ऐकोनी डोलावे भाग्यवंत भक्तांनी. एका दिव्य विभूतीचा खास, लाभला बाबांना सहवास, दत्त दत्त ज्यांचा श्वास मंदिरी. वासुदेवानंद सरस्वती, मानगाव येथे वसती, टेंबे उपनाम धारण करीती स्वदेहास. अनेक चातुर्मास ज्यांनी केले, दत्त संप्रदायास उंच नेले, दर्शन देण्या स्वयं गेले गिरनारपती श्री दत्त. स्वतः दत्तांनी बोलावे, गुह्य अनेक खोलावे, दत्त नामे डोलावे सद्गुरु टेंबे स्वामींनी. दिगंबरा दिगंबरा हा दत्त मंत्र रचिला खरा, श्री दत्त स्तोत्रांचा वाहिला जरा सद्गुरु टेंबे स्वामींनी. अशा महत् विभूतीची भेट घडली साची, रहस्य साधनेची हरे कृष्ण बाबा सांगतसे. 2 ज्ञानकुंभ, जणू बिंब प्रतिबिंब, जणू ज्ञानाचे खांब ओंकारेश्वरी भेटले. अशाच एका परिक्रमेला श्रावण मासाचा मुहूर्त आला, 4 शिष्यांना घेऊन हरे कृष्ण निघाले. चालणे झाले फार, मार्गासी गर्दी अपार, ओंकारेश्वराचे द्वार बाबांनी देखिले. येथे आता आत जाऊ, ओंकारेश्वरा फुले वाहू, मुक्कामी येथे चिराहू बाबा वदती.
भक्त जे सोबती होते ते माना डोलविते, आदेश शिरसा वंद्य म्हणते हरे कृष्ण बाबासी. पूजा अर्चा झाली, मंडळी अवघी स्थिरावली, बाबांनी वर्णिली महती नर्मदेची. कोणा न राहिले वेळेचे भान, तृप्त होतसे भक्तांचे कान, शब्दांचे अवघे वान भक्तांनी अनुभवले. रात्र बरीच झाली, गर्दी अवघी घरी गेली, 4-2 माणसे उरली हरे कृष्ण बाबा जवळी. रात्रीच्या 1:30 प्रहाराला एक चमत्कार झाला, बाबांच्या बोलण्याचा विषय बदलला अचानक. बाबांचे बोलणे समजेना, शब्द ते उमजेना, एकमेकांच्या वदना भक्त ते पाहती. प्रश्न उत्तर सुरू झाले, भक्त आश्चर्यात न्हाले, कोणीतरी येथे आले सर्व काही अगम्य. अश्वत्थामा शब्द ऐकला, अंगावरी काटा आला, जो तो विचारी बाबांना काय बोलता कळेना. चेहऱ्यावर तेज आले, सारे अद्भुत झाले, हातवारे होऊ लागले अचानक बाबांचे. भीमा पाहिले बाबांसी वदले, आम्हासी समजेनासे झाले, पहिले आम्हासी भले सांगा तुम्ही. अश्वत्थामा येथे आहे, मजसी संवाद करीत राहे, मस्तकी जखम मी पाहे बाबा वदती. बोलणे अश्वत्थाम्याशी जे झाले, ते हरे कृष्ण बाबा कथिले, निज भक्तांसी भले प्रेम भावे. बाबांनी ज्याच्याशी संवाद केला, तो इतरांना नाही दिसला, बाबांचा अधिकार भला निवडकांना समजला. पुढे यात्रा काशीस गेली, विश्वेश्वराची दर्शने घेतली, परतीस मंडळी आली भुसावळ गावी. जवळचे सर्व पैसे संपले, आता काय करावे भले, हरे कृष्ण बाबा पुढे आले खेडलेकरांना ठेवून. देवर गावातील रामचंद्र मिस्त्री त्यांनी लढवली युक्ती, त्यांचे सासरे धावले मदती तुकाराम बाबांच्या. त्यांनी तिकीट काढून दिले, पुढे 2 दिवसांनी भले बाबा देवर गावी आले शांततेने. पुढे जोग महाराजांचे वैकुंठ गमन झाले, तुकाराम बाबा दुःखी झाले, खेडले ग्रामी स्थिरावले चिंतनात. सद्गुरूंची सेवा अखंड केली, परंतु चित्ती लीनता ठेवली, ही पूर्वपुण्याईनी लाभली हाची भाव ठेविला. याच पूर्वपुण्याईचे फळ लाभले योग साधनेचे बळ, अभ्यासात काळ हरे कृष्ण बाबा सवे घालविला. ध्यानधारणा धुती पोती, अभ्यास सांगावा मोठा किती, हरे कृष्ण बाबा सोबती केला असे. तुकाराम बाबा निग्रही, नियमांचे कडक आग्रही, सद्गुरु जोग महाराजांचे अनुग्रही आचरण नियमात. असाच एकदा विचार केला, नित्य 5 तोळेच भला, भगरीचा आहार चांगला आरोग्यासाठी. विचारांचे रूपांतर नियमांत झाले, संकल्प नियम बनले, आचरणी येऊ लागले दैनंदिनी. 23 वर्षे असा आहार, नियमाचा केला परिहार, वंदन त्रिवार अशा दिव्य विभूतीला. हस्तरेषांचे ज्ञान घेतले नाथ महाराजांकडून, पुष्कळांचे हात पाहून भविष्य कथन करीत असे. पंचांग कसे बघावे, मुहूर्त कसे शोधावे, ज्ञान अति भावे तुकाराम बाबांसी. मुहूर्तावर प्रेम भारी, कोठे जायचं तरी, मुहूर्त बघून स्वारी, स्वतःची कुटी सोडित असे. विविध मंदिरांचे निर्माण, जुन्यांचा जीर्णोद्धार जाण, छंद लागला छान सद्गुरु कृपे. जीर्णोद्धाराची पद्धत न्यारी, बाबांनी राखली खरी, स्तुती तिची भली पुरी केलीच पाहिजे. प्रकल्पाची माहिती लोकां द्यावी, वर्गणी कधी ना मागावी, मागणे त्यांच्या स्वभावी आलेची नाही, तीच पुण्ये परोपकारी, प्रबोधावी नरनारी, हाच विचार सदैव करी मानसी आपल्या. मराठी दुसरी हे बाबांचे शिक्षण, लिहिण्याचा व्यसंग नाही जाण, परंतु लेखनाची खान बाबा बनले. सही करणे अवघड जाई, प्रसंगी वेळ खूप होई, शिक्षणाचा फारसा नाही गंधतया. येथे गुरुकृपा उजळली, ज्ञानाची खान खुली, सामान्या दिली ज्ञाना मेजवाणी. भक्तियोग प्रदीप हा ग्रंथ, जयासी माणिती नाना महंत, धुंडा महाराजांचे हस्त प्रकाशित होत असे. सद्गुरूंच्या वैकुंठवासानंतर
खेळले जुंगे ते झाले स्थिर, महादेव मंदिर कुटीत स्थिरावले. भजने म्हणावी, कीर्तने करावी, पर्वणी द्यावी भक्तांसाठी. अनेक चमत्कार घडले, बाबांना साक्षात्कार झाले, पण कोणासही ना सांगितले हे विशेष. रामकृष्ण हरी मंत्राची साधना दिली खरी, माळ जे धारी शिष्य कुणा केले नाही. माळ घालण्याचा विधी 3 तास अवधी, समजून देई आधी भक्तिमार्ग. काशीस जेव्हा गेले वंशावळीस देखिले, क्षत्रिय कुळ आपुले जाणिले तयांनी. शास्त्रोक्त मुंज केली संध्या सुरू झाली, जानवे परिधानली बाबा स्वतः. जे जे संत पृथ्वीवर आले त्यांनी शरीर त्यागिले, मोहात ना गुंतले शरीराच्या. बाबांनी वैराग्य कडक दाखविले तडक, प्रकृतीचा उरक जेव्हा मांडिला. बाबा जेव्हा अस्वस्थ झाले भक्तांनी दवाखान्यात नेले, नर्सला यावे लागले तपासण्यास. तडक हात झिडकारला योगी तो बोलला, माझ्या संपूर्ण जीवनाला श्रीस्पर्श झाला नसे. माघ शुद्ध नवमीस ब्राह्मण बोलाविले खास, दक्षिणा दिली विशेष आपल्या हस्ते. प्रसाद म्हणून घेतला एक घास, येथून सोडिले अन्नास, सेविले क्वापीस अखेरपर्यंत. कार्तिक शुद्ध शुक्रवारी जाण्याची केली तयारी, थकली काया सारी बाबांनी जाणिले. सकाळी 10:30 समयाला ओंकाराचा मंदध्वनी केला, आम्ही चाललो वैकुंठाला हस्तकुणीने दाविले. भक्त सावध झाले बाबांसी आसनावरी घेतले, उत्तर दिशे मुख केले बैसोनी. माऊली बाबा जवळ आले, त्रिवेणी संगमाचे तीर्थ पाजिले, त्याच क्षणी सोडिले तुकाराम बाबांनी प्राणास. 10 नोव्हेंबर 72 कार्तिक मास शुक्रवार, सकाळी 10:50 बरोबर देह सोडिला असे. अग्निसंस्कार केला, नामसप्ताह झाला, भक्तांचा महापूर आला दर्शनास. भक्तमंडळी जमा झाली, समाधीची कल्पना पुढे आली, समाधी उभारली देहदहन भूमीवर. वारकरी शिक्षण संस्थेचा रूपी अजरामर झाले तुकाराम बाबा तपी, असंख्य भक्तांच्या जपी सदोदित राहिले. हरे कृष्ण बाबांचा पहिला हिरा, खेडले ग्रामी स्थिरावला खरा, भावभक्तीचा झरा अखंड राहील. श्रोते भाव स्थिर, लक्ष असू द्या पुढील अध्यायावर, माधवबुवा मंगरुळकर भेटीसी येतील. स्वस्ती श्री हरे कृष्ण बाबा चरित्र सार, स्वयं सद्गुरु किमयागार, भक्तांस करी भोपार, सप्तमोध्याय गोडः. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. योगीराज हरे कृष्ण बाबा की जय. होई भेटावे बाबा जर वाटे मनाला, नुसतेच जाऊ नये समाधीला. जळी स्थळी काष्टी पाषाणी बाबाला, अनुरेनुतही बघा सद्गुरूला. श्री राधे राधे. हरे कृष्ण.